लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात ई-KYC जर झाली असेल, जर तुमची ई-KYC झाली असेल तर तुम्ही पात्र समजले जाणार आहात का, या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे प्रचंड लाडक्या बहिणींना अपेक्षित असेल की नेमकी जर आमची ई-KYC झाली तर आम्ही पात्र ठरणार आहोत का, अशा प्रकारचा प्रश्न. ई-KYC झाली असेल, जर तुमची ई-KYC झाली असेल तर पात्र होणार का, अशा प्रकारचा तुमच्या मनामधला प्रश्न असेल तर तो प्रश्न अगदी क्लिअर करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक एक प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचे ई-KYCच्या संदर्भात व इतर जे काही प्रश्न आहेत तर ते इतर प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून क्लिअर होणार आहेत. माझी ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, माझी ई-KYCची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा वेळेस इथून पुढे पात्र ठरणार का, म्हणजे जर तुमची आत्ता जर का ई-KYC झाली असेल तर तुम्ही पात्र ठरणार आहात का, तर बघा त्याचं उत्तर आहे होय. याच्यावर जरी अजूनही शासनाकडून स्पष्टीकरण नाही आलेलं असेल तरी पण जर तुम्ही अपात्र असाल तर ई-KYC होतच नाही. स्पष्ट तिथे मेसेज असतो की आपण या योजनेसाठी आपला जो आधार नंबर केलेला आहे समाविष्ट तर तो योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही. म्हणजे जसं की तुम्हाला मी ते शेवटला सांगणारच आहे, परंतु चुकीचा आधार नंबर टाकू नका ना. चुकीचा आधार नंबर टाकणार आणि परत म्हणणार की सर मला समाविष्टच नाही, माझं यादीत नावच नाही वगैरे, तर असं नाही झालं पाहिजे. योग्य तो आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, पडताळणी झाल्यानंतर ई-KYC झाली आहे, म्हणजे पडताळणी जे काही लाडक्या बहिणींची जे 26 लाख फॉर्ममध्ये त्यांची पडताळणी झाली आहे आणि पडताळणी झाल्याच्या नंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली आहे. आणि या ई-KYCमधून त्यांना एक गोष्ट इथे क्लिअर असायला पाहिजे, जर तुमची ई-KYC झाली असेल तर पडताळणीच्या नंतर तुम्हाला पात्र केलेलं आहे, तुम्हाला सरकारने पात्र केलेलं आहे, त्यानंतरच तुमचा जो नंबर आहे त्या नंबरची ई-KYC झालेली आहे. त्यामुळे जर पडताळणीच्या नंतर कुणाची ई-KYC झाली असेल तर तुमचा लाभ जो आहे इथून पुढे मिळणार आहे, त्यामुळे काही चिंता करायची आवश्यकता नाही. त्यानंतर बघा, माझा लाभ बंद झाला होता मात्र ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मग मी पात्र आहे का. काही लाडक्या बहिणींचा जो आहे काही पण म्हणजे एकच्या मागच्या किती काही 1-2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी किंबहुना त्याच्या अगोदर पण जर लाभ बंद झालेला होता आणि आता जर तुमची ई-KYC झाली असेल, जर तुमची ई-KYC झाली असेल तर तुम्ही पात्र आहात. त्यामुळे उत्तर आहे होय, तुम्ही जर तुमची ई-KYC झाली असेल तर तुम्ही पात्र आहात. क्लिअर झालं आहे. त्यानंतर बघा, ज्यावेळेस तुम्ही ई-KYC करत असतात तर त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस ई-KYC तुम्ही तुमच्यापैकी प्रचंड लाडक्या बहिणी असतात की त्या म्हणतात सर ई-KYC कशी ओळखायची आहे. जर तुम्हाला सक्सेस असा जर का ग्रीन तुमच्या ई-KYC करताना मोबाईलवर असा जर का तुम्हाला पॉपअप जर दिसत असेल मेसेज, त्याच्यामध्ये लिहिलेला आहे तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, तर याचा अर्थ तुम्ही पात्र आहात. याच ई-KYCची परत जर तुम्ही पडताळणी करत असताल आणि जर वॉर्निंगमध्ये असा मेसेज जरी आला आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की या आधार क्रमांकाची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तरी देखील तुम्ही काय असतात, पात्र असतात, कारण ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण जर अशा प्रकारचा एरर येत असेल, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही, अशा वेळेस प्रचंड लाडक्या बहिणींना असं वाटतं की मग आमचा लाभ बंद होणार की नाही. तर बघा, अशा वेळेस कधी हा जो तांत्रिक एरर पण असू शकतो. हा म्हणजे असं नाही की हा आल्याच्यानंतर तुमचा 100% लाभ बंदच होणार असं नाही. कधी बघा असा एरर येऊन पण जे आहे पडताळणी झालेली आहे. आपल्या चॅनलवर एक पोल घेण्यात आला होता आणि त्या पोलमध्ये बघा अशा प्रकारचा एरर आला त्यांना, म्हणजे आधार क्रमांक पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असं आलेलं होतं, तरी देखील त्यांची पडताळणी जी आहे झालेली आहे. इथे दिले बघा, हे बघा एरर, असा एरर मला आला होता म्हणजे मी आता जे दाखवलं त्याप्रमाणे, तरी पण माझी KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, 42% लोकांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे असं नाही आहे की एकदा जर तुम्हाला अशा प्रकारचा जर एरर आला म्हणजे होणार नाही. कधी तुम्ही आधार नंबर चुकीचा टाकला तरी तो एरर येऊ शकतो, कधी सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तरी पण तो एरर येऊ शकतो. पण जर तुम्हाला सर्व्हर संपूर्ण व्यवस्थित या पुढील 1 आठवड्याच्या नंतर सर्व सुरळीत सर्व्हर चालेल, म्हणजे एरर वगैरे कमी होतील येणं, आणि त्यानंतर योग्य तो आधार नंबर टाकल्याच्या नंतर जर असा नंबर असा एरर येत असेल तर मग मात्र काळजी करायची गरज आहे. पण आता सध्या तुर्तास तरी असा एरर आल्याच्या नंतर पण काही लाडक्या बहिणींची KYC होत आहे, परंतु शक्यतो असा एरर येत नाही जर तुम्ही पात्र असताल तर. बघा, अशा प्रकारे जो महत्त्वाचा मुद्दा होता या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडला आहे तुमच्या पुढे की जर तुमची ई-KYC पूर्ण झाली असेल तर तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही. म्हणजेच तुम्ही या योजनेच्या नियमानुसार, अटीनुसार जे आहे तुम्ही पात्र लाभार्थी म्हणूनच गृहीत धरले गेलेले आहे सध्या तरी पोर्टलच्या द्वारे. त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये आता ही ई-KYC झाल्याच्या नंतर पात्र आहे की नाही मी, या संबंधित कोणताही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर तो व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता, नक्की उत्तर देईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.